Hello. See, student, today we will discuss some problems from derivative. आपण डेरिव्हेटिव्हमध्ये रूल्स पाहत आहोत. त्यामध्ये प्रोडक्ट रूल, कोशंट रूल, ॲडिशन रूल, सबट्रॅक्शन रूल हे पाहिले आहेत आणि त्यांच्या मदतीने काही स्टँडर्ड फॉर्म्युले यांच्यासाठी प्रूफ लिहिले. जसं की टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक्युअर एक्स येतं, कॉट एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक्युअर येतं, सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स येतं, कोसेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक इंटू कॉट एक्स येतं. हे आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण त्याच्या पुढे काही प्रॅक्टिससाठीचे प्रॉब्लेम घेऊयात. ओके, सो सी हिअर. If y equal to x square into log x, find dy by dx. Derivative of y with respect to x असा त्याचा अर्थ होतो. मग आता डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. तर पाहूयात आता आपण कोणत्या रूलच्या मदतीने हे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट होणार आहे आणि कसं फाइंड आउट होणार आहे. ओके, सो सी नाव हिअर. तर पहा आता, इन सोल्युशन गिव्हन y इक्वल टू एक्स स्क्वेअर लॉग एक्स. आता इथे तुम्हाला दोन फंक्शनचा प्रोडक्ट आलेला दिसेल. एक्स स्क्वेअर इंटू लॉग एक्स म्हणजे इथे एक्स स्क्वेअर हा यू आहे, तर लॉग एक्स हा व्ही आहे आणि म्हणून हे यू व्ही फॉर्ममध्ये आहे, हे विसरू नका. मग यू इंटू व्ही म्हणजे प्रोडक्ट रूल यूज करायचा आहे. सो यूज यू व्ही डॅश मीन्स यू डॅश व्ही प्लस फी डॅश यू असंही म्हटलं तरी चालेल. म्हणजे पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह दुसरा आहे तसा, दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह पहिला आहे तसा. सो अकॉर्डिंग टू दिस रूल वाय डॅश इक्वल टू एक्स स्क्वेअर लॉग एक्स ब्रॅकेट डॅश. नाव यूज द प्रोडक्ट रूल. सो वाय डॅश इक्वल टू एक्स स्क्वेअर डॅश इंटू लॉग एक्स प्लस एक्स स्क्वेअर इंटू लॉग एक्स ब्रॅकेट डॅश. म्हणजे बघा, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह दुसरा आहे तसा, दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह पहिला आहे तसा, ॲडिशन. दिस टेक्निक इज कॉल्ड ॲज द प्रोडक्ट रूल. दिस टेक्निक इज कॉल्ड ॲज द प्रोडक्ट रूल. प्रोडक्ट रूल का यूज केला? कारण इथे दिलेलं फंक्शन ज्याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं आहे ते प्रोडक्ट फॉर्ममध्ये आहे. सो दॅट वाय डॅश इक्वल टू 2x, एक्स स्क्वेअरचा डॅश म्हणजे एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x. दॅट्स फायनल. यू नो दॅट द फॉर्म्युला n इंटू एक्स रेस टू n मायनस 1 अकॉर्डिंग टू दॅट इंटू लॉग एक्स प्लस एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. लॉग एक्सचा डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय असतं? 1/x. यू नो दॅट फॉर्म्युला. अँड देन वाय डॅश इक्वल टू 2x लॉग एक्स प्लस एक्स स्क्वेअरला एक्सने डिवाइड केलं x आणि मग यातून x कॉमन जर घेतलेत तुम्ही तर वाय डॅश इक्वल टू x इन ब्रॅकेट 2 log x plus 1 and therefore y dash means dy by dx. Answer is x into 2 log x plus 1 is the final answer of our problem. See it. पहा एकदा हे. पहा काय केलेलं आहे आपण इथे. आपल्याला दिलेलं काय होतं, एक्झाम्पल काय आहे पहा. इफ y इक्वल टू एक्स स्क्वेअर लॉग एक्स फाइंड dy बाय dx.
म्हणजे y इक्वल टू एक्स स्क्वेअर लॉग एक्स दिलेला आहे आणि डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करण्यास सांगितलेलं आहे dy बाय dx. मग स्टेप आपण काय केली पहा पहिली, y इक्वल टू एक्स स्क्वेअर लॉग एक्स म्हणजे एक्स स्क्वेअर म्हणजे आहे u, वाय लॉग एक्स म्हणजे आहे v, दिलेलं नेचर u इंटू व्ही. मग u इंटू व्हीचा डॅश असेल तर प्रोडक्ट रूल आपल्याला सांगितलेला आहे, डिस्कस केलेला आहे, यू डॅश व्ही प्लस व्ही यू डॅश व्ही प्लस व्ही डॅश यू असंही म्हणू शकता. मग तेच टेक्निक ॲप्लाय केलं, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह दुसरा आहे तसा प्लस दुसरं आहे तसा दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह पहिला आहे तसा, आणि मग एक्स स्क्वेअरचा डॅश म्हणजे एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x आलेलं आहे आणि इंटू लॉग एक्स राहिले एक्स स्क्वेअर इंटू दुसऱ्या पार्टमध्ये लॉग एक्सचा डॅश म्हणजे लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. आणि मग आपण ते पुढे सिम्प्लिफाय केलं तर तुम्हाला लास्टला आन्सर असं मिळालं. So in this way you have to find that derivative. So after that take one more problem on this product rule. ठीक आहे, तर अजून आता एक प्रॉब्लेम डेरिव्हेटिव्हमध्ये ॲडिशनचे डेरिव्हेटिव्ह, सबट्रॅक्शनचं डेरिव्हेटिव्ह, प्रोडक्टचं डेरिव्हेटिव्ह आणि कोशंटचं डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड आउट करायचं ते हे 4 रूल आहेत, त्यांची मदत घ्यायची. सो पहा आता एक्झाम्पल सेकंड, फाइंड dy बाय dx इफ y इक्वल टू e रेज टू x इंटू sin x, e रेज टू x इंटू sin x. ठीक आहे, तर करूया सॉल्व करायला सुरुवात. आता पहा सोल्युशन, गिव्हन y इक्वल टू e रेज टू x इंटू sin x. मग e रेज टू x इंटू sin x आहे. मग आता आपण डिफरन्शिएट करा. आता इथे तुम्हाला समजलं पहा, हा आहे u, sin x आहे v, म्हणून तुम्ही यूज करणार आहेत रूल u v डॅश मीन्स u डॅश v प्लस u v डॅश वॉट एव्हर दॅट. लक्षात एकच ठेवायचं, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह दुसरा आहे तसा, दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह पहिला आहे तसा, दोघांची सम. सो दॅट y डॅश इक्वल टू e रेज टू x sin x ब्रॅकेट डॅश. सो दॅट पहा देअरफॉर y डॅश इक्वल टू e रेज टू x चा डॅश इंटू sin x प्लस sin x इंटू प्लस e रेज टू यस sin x किंवा असंही लिहिलं तरी चालतंय, e रेज टू x इंटू sin x डॅश. बघा पहिल्यांदा e रेज टू x चा डॅश घेतला, साइन जसा ठेवला तसा, दुसऱ्यांदा e रेज टू x जसे तसे ठेवले, sin x चा डेरिव्हेटिव्ह घेतला. सो दॅट y डॅश इक्वल टू e रेज टू x चं डेरिव्हेटिव्ह e रेज टू xच येतं, e रेज टू x चं डेरिव्हेटिव्ह e रेज टू xच आहे, हे स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. सो e रेज टू x चा डॅश e रेज टू x इंटू sin x ॲज इट इज प्लस e रेज टू x ॲज इट इज sin x चा डॅश म्हणजे sin x चं डेरिव्हेटिव्ह, इट इज cos x. अँड देअरफॉर y डॅश इक्वल टू दोघातून e रेज टू x कॉमन घेता येतील, तर आतमध्ये sin x प्लस cos x. And therefore y dash means dy by dx which is equal to e raised to x in bracket sin x plus cos x is the final answer. See it. पहा बघा आपल्याला फाइंड dy बाय dx इफ y इक्वल टू e रेज टू x इंटू sin x असं फंक्शन दिलं होतं. मग आपण सुरुवात कशी केली, तर सुरुवातीला गिव्हन y e रेज टू x इंटू sin x म्हणजे प्रोडक्ट फॉर्ममध्ये आहे. मग आपण त्यामध्ये हा u इंटू व्ही डॅशचा फॉर्म्युला यूज केला, u डॅश व्ही प्लस u व्ही डॅश
मग दोन्ही साईडचा डॅश घेतल्यानंतर ई रेस टू एक्सचा डॅश साईन एक्स जसे तसे प्लस ई रेस टू एक्स जसे तसे साईन एक्सचा डॅश. परंतु माहिती होतं ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्सच असतं, म्हणून ते तसं ठेवलं आणि पुढे कॉस एक्सचं साईन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स लिहिले, सिम्प्लिफाय केलं, फायनल आन्सर मिळालं. ओके, नेक्स्ट. आजचे प्रॉब्लेम आपण हे सर्व प्रोडक्ट रूलवरती घेत आहोत पहा. ओके, याचाच आपल्याला सराव करायचा आहे. So take one more problem, and that is very simple. Find dy by dx if y equal to root x into e raised to x. पहा, हा प्रॉब्लेम आहे. करूयात सॉल्व करायला सुरुवात. आता सेम आत्ताच्या सारखाच. पहा कसा सॉल्व करता येईल ते. सो गिव्हन y इक्वल टू काय दिलेलं आहे, रूट एक्स इंटू ई रेस टू एक्स. हेअर ऑल्सो प्रोडक्ट इज देअर. प्रोडक्ट आहे बघा दोन फंक्शनचा. हे पहिलं फंक्शन आहे यू आणि हे दुसरं फंक्शन आहे व्ही. रूट एक्स इंटू ई रेस टू एक्स, मग यू व्ही फॉर्म आहे म्हणून आपण हा प्रोडक्ट रूल यूज करणार डेरिव्हेटिव्हचा. यू व्ही डॅश प्लस यू डॅश व्ही वॉट एव्हर दॅट, सो दॅट वाय डॅश इक्वल टू पहा रूट एक्स इंटू ई रेस टू एक्सचा डॅश आहे. मग कसं येणार आहे, वाय डॅश इक्वल टू बघा रूट एक्स डॅश इंटू ई रेस टू एक्स ॲज इट इज प्लस रूट एक्स इंटू ई रेस टू एक्सचा डॅश. म्हणजे पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह दुसरा आहे तसा प्लस दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह पहिला आहे तसा. आता हे सिम्प्लिफाय करूयात. सो y डॅश इक्वल टू रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. यू नो दॅट इट इज द स्टँडर्ड फॉर्म्युला. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स इज 1/2 रूट एक्स इंटू ई रेस टू एक्स प्लस रूट एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स इज ऑल्सो ई रेस टू एक्स. लास्ट प्रॉब्लेममध्ये पण आपण पाहिलं होतं हा स्टँडर्ड फॉर्म्युला. आणि आता y डॅश इक्वल टू ई रेस टू एक्स कॉमन घ्या. 1/2 रूट एक्स प्लस रूट एक्स. आणि जर हे तुम्ही आणखीन सिम्प्लिफाय केलं तर ई रेस टू एक्स इन ब्रॅकेट रूट एक्स इंटू रूट एक्स म्हणजे 1 + 2x अपॉन 2 रूट एक्स. हे त्याचं फायनल आन्सर. Therefore dy by dx equal to e raised to x in bracket 1 + 2x upon 2 root x. हे त्याचा आन्सर. सो सी इट. पहा तर पहा कसं सॉल्व केलेलं आहे ते. आपल्याला फाईंड डी वाय बाय डी एक्सच म्हटलेलं आहे त्याने. वाय इक्वल टू रूट एक्स इंटू ई रेस टू एक्स. मग आपण पहिल्यांदा दिलेलं एक्सप्रेशन वाय इक्वल टू रूट एक्स इंटू ई रेस टू एक्स घेतले. त्यानंतर यू व्ही डॅशचा फॉर्म्युला यू व्ही डॅश प्लस व्ही यू डॅश व्ही हा फॉर्म्युला यूज केला. मग रूट एक्स पहिलं फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह दुसरं आहे तसं प्लस दुसरंचं डेरिव्हेटिव्ह पहिलं आहे तसं. मग रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आलेलं आहे पहा. रूट एक्सचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्ह. रूट एक्स डॅशचा आन्सर येतं 1/2 रूट एक्स. स्टँडर्ड फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला यूज केला. आणि ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्सच येतं तेही तिथं मेन्शन केलं. नंतरनं काय केलं, ई रेस टू एक्स दोन्ही टर्ममध्ये दिसले म्हणून ते कॉमन घेतले. मग कॉमन घेतल्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काय दिसतं बा 1/2 रूट एक्स प्लस रूट एक्स. पण 1/2 रूट एक्सने रूट एक्सला मल्टिप्लाय केलं तर रूट एक्स इंटू रूट एक्स एक्स येणार आहे म्हणजे 2x येणार आहे. म्हणून ते झालं 1 + 2x अपॉन 2 रूट एक्स. आणि मग ते वाय डॅश म्हणजेच काय आहे
dy/dx. आणि म्हणून लास्टला आन्सर तुमचं हे आलेलं आहे. ओके.